गोव्यातील चकचकीत समुद्रकिनारे आणि रंगीबेरंगी जीवनशैलीच्या पलीकडं एक धक्कादायक सत्य लपलंय. ते आहे तब्बल 1200 कोटींचा जमीन घोटाळा. 9 आणि 10 सप्टेंबरला ईडीनं याची पोलखोल केली. ईडीनं गोवा आणि हैदराबादमध्ये 13 ठिकाणी धाडी टाकल्या. काय सापडलं? 72 लाखांची रोख रक्कम आणि 7 आलिशान गाड्या. यात पॉर्श, केमॅन, BMW, M5, रेंज रोव्हर, मर्सिडीज, ऑडी A6 याशिवाय अनेक बँक खाती आणि FD गोठवण्यात आले आहेत. हा घोटाळा आहे गोव्यातील पारंपरिक गावकीच्या मालमत्तेचा. पण आरोपींनी बनावट जुनी कागदपत्र सादर करून जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. यशवंत सावंत आणि त्याच्या साथीदारांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे गोव्यातील मोक्याच्या ठिकाणी असलेली अंजुना आणि अस्सा गावमधील 3,50,000 चौरस मीटर जमीन बेकायदेशीररित्या हडपले. या जमिनीची किंमत आहे तब्बल 1200 कोटींपेक्षा जास्त. याबाबत गोवा पोलिसांमध्ये FIR दाखल करण्यात आला होता. ईडीनं कारवाई सुरू केली. आता अजून किती नावं समोर येतात आणि हा जमीन घोटाळा किती मोठा आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूझ लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.